चला, आज मुलांना गुलाबजामुन खायचे होते आणि मी प्रीमिक्स आहे ना गुलाबजामुनचं ते आणून ठेवते. पण तुम्ही प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे बनवता? तर वेगवेगळे पद्धत आहे. डायरेक्ट ही पीठ मळून डायरेक्ट गुलाबजामुन बनवतात. पण मी काय करते, त्याच्यामध्ये पनीर वापरते. तर पावशेर दुधाचा वापर केला आहे, त्याचं पनीर बनवून घेतलं आणि मग पीठ मळलं. आता इथं साखरेचा पाक बनवूयात. तर मी 4 कप साखर, 3 कप पाणी आणि विलायची केशर घातलेलं आहे, कारण छान असा फ्लेवर पण येतो विलायचीने आणि केशरने छान कलर येतो. तर एक समान गोळे असे करून घेतलेले. थोडेसे मोठेच गुलाबजामुन बनवणार आहे, कारण याच्यामध्ये 40 गुलाबजामुन होतात, पण माझे इथं 27 गुलाबजामुन झाले होते बघा अशा प्रकारे. आणि अजून एक ट्रिक सांगते, गुलाबजामुनला असं सारखं हलवत राहिलं ना तर सारखा सेम आकारात कलर येतो आणि मस्त असे गुलाबजामुन होतात. तर गुलाबजामुन तळून झालेले आहेत, मी पाकात सोडले आणि बस 2-3 तासामध्ये हे गुलाबजामुन रेडी खाण्यासाठी. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि हां, सबस्क्राईब करायला काय विसरू नका. परत भेटूया, तोपर्यंत बाय.